शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार 30 जुलै रोजी लातूर दौऱ्यावर असून लातूरच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन पत्रकारांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीका टिप्पणी करत लाडकी बहीण योजनेचा फक्त राजकारणासाठी फायदा घेत आहेत असं रोहित पवार म्हणाले। संगप्पा स्वामी, स्टार महाराष्ट्र न्यूज, लातूर। घेतला जातो आहे त्यांचा बोर्डिंग पास जो आहे तो सुद्धा म्हणजे जप्त करावा वगैरे अशी नाही। दादांनी मास्क घातला असेल, टोपी घातली असेल तर आम्ही समजू शकतो, त्यातून ते लोकांपासून लपून ते कदाचित बीजेपीच्या मोठ्या नेत्यांना भेटण्यासाठी गेले असतील। पण बोर्डिंग पासवरचं नाव जर बदललं गेलं असेल तर ते योग्य नाही, कारण का हा अधिकार कोणालाच नाही। कारण का शेवटी जर बोर्डिंग पासवरचं नाव बदललं जात असेल तर उद्या जाऊन कुणीही चुकीच्या प्रवृत्तीचा व्यक्ती बोर्डिंग पासवरचं नाव बदलून विमानात जाऊ शकतो आणि चुकीची एखादी घटना त्या ठिकाणी होऊ शकते। त्याच्याचबरोबर बोर्डिंग पासवर नाव हे आपलंच असावं, जे आपल्याला दिलं गेलं आहे, हा एक आपला अधिकार आहे आणि संविधानाने दिलेला तो अधिकार आहे। बोर्डिंग पासचा नाही, पण नाव आपलं जे आहे ते तसंच ठेवलं, लागेल तसं नाव बदलणं हे काही योग्य नाही। आणि हा अधिकार VIP-ला जर तुम्ही बदलत असाल तर मग बाकीच्यांनी चूक काय केली? त्यामुळे हे जे नाव बदलण्याचं आहे ते खरं आहे का? आणि जर खरंच ते घडलं असेल तर खूप मोठी गोष्ट ती आहे, नाहीतर एक फार मोठा लॉ तिथं कुठेतरी तोडला असं आपल्याला म्हणावं लागेल। मराठा आरक्षण तुमचं सरकार आल्यानंतर मराठा आरक्षण तुम्ही ओबीसीला देणार? मी तुम्हाला एकच सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जो काही आज राजकारण या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, आमच्या सगळ्यांचं एक मत आहे की मराठा समाजाला आरक्षण हे मिळालं पाहिजे। महाविकास आघाडी सरकार येण्यापूर्वी 2013-14ला आपलं राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि आपण सगळ्यांनी मिळून तिथं 16% आरक्षण दिलं होतं। त्यात काही भरत्यासुद्धा सुरू झाल्या। मग BJPचा एक कार्यकर्ता कोर्टात गेला, कोर्टात गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी ते चॅलेंज केला निर्णय। तो निर्णय चॅलेंज केल्यानंतर ज्या मुलांना तिथं सरकारी भरतीमध्ये संधी मिळाली ती त्यापासून ते हुकले, कोर्टात केसेस झाल्या। आता भाजपचा तो कार्यकर्ता कोण? तर सदावर्ते। कुणी सांगण्यावरनं ते गेले ते त्यांनी सांगावं, पण देवेंद्र फडणवीस साहेबांना हा व्यक्ती देव मानतो। मग त्या देवाली नाही तर त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याला सांगितलं असं, बाबांनो मराठा समाजाचा विषय कोर्टात तू जाऊ नको, तर मग तो थांबला असता। त्यावेळेस त्यांनी चॅलेंज केलं, कोर्टात हाणून पाडलं। आत्तासुद्धा तोच व्यक्ती तिथं कोर्टात गेलेला आहे। त्यामुळे आपल्याला जर बघायचं झालं तर संविधान, त्यानंतर कोर्टात टिकण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे। आणि जर कोर्टात खऱ्या अर्थाने हे आरक्षण टिकावं यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे असेल तर कुठंतरी घटनादुरुस्ती करावी लागेल। आणि घटनादुरुस्ती करण्याचा विषय असेल आणि 50%च्या पुढे जाऊन आपल्याला घटनादुरुस्ती करायची असेल तर आपल्याला केंद्रात जाऊन पार्लमेंटमध्येच हा मुद्दा मांडावा लागेल, तरच हा कोर्टात टिकेल अशी भूमिका अनेक तज्ज्ञांनी तिथं घेतलेली। आमच्या सगळ्यांचा प्रयत्न नाही तर आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे की कोर्टात टिकणारं आरक्षण पाहिजे। उगाच उद्या जाऊन प्रयत्न करायचे, परत कोर्टात कोणीतरी जातं, परत ते अडचणीत येतात। याच्यामुळे अनेक मराठा समाजाचे युवा पिढी ही आज अडचणीत आलेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। प्रकाश आंबेडकर सातत्याने म्हणतात शरद पवारांनी आरक्षणावर बोलणं म्हणजे निव्वळ तेल ओतण्यासारखं। प्रकाश आंबेडकर साहेब एक मोठे नेते आहेत। संविधान टिकावं यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहोत, पण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची जी पार्टी आहे त्या पार्टीली जर त्यांचे उमेदवार कुठं त्यांनी उभे केले होते त्याचा जर थोडासा अभ्यास केला तर त्यांनी मुद्दामून केला असं आम्ही म्हणणार नाही। पण तिथं नक्कीच त्यांनी जी मतं घेतली, त्यांचा उमेदवार निवडून आला असं नाही, एकसुद्धा उमेदवार हा लोकसभेला निवडून नाही आला, त्या ठिकाणी विधानसभेला निवडून नाही आला, पण त्यांनी जी मतं खाली त्यांचा फायदा हा भाजपला अनेक ठिकाणी झालेला 2014लाही बघितला, 19लाही बघितलेला आहे। त्यामुळे माझं एक मत आहे की ते आज काय बोलतात याच्यापेक्षा माझी एक विनंती आहे की संविधान टिकवण्यासाठी या लोकसभेला आपण खरं तर एकत्रित लढायला पाहिजे होतं, पण जे झालं विधानसभेला तरी त्यांनी एक मोठा विचार करावा। आणि असे वक्तव्य करण्यापेक्षा भाजपला जे संविधानाच्या विरोधात आहे त्यांना केंद्रात हद्दपार करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, त्यात तुमची साथ मिळाली असती तर मदतच झाली असती, पण विधानसभेमध्ये तरी तुम्ही कुठंतरी मोठं मन दाखवावं आणि भाजपच्या विरोधात ठाम अशी भूमिका त्यांनी घेण्याची तिथं जरूरत आहे, जे आज घेताना ते दिसत नाहीत। सर, सावरकरांचा जो कथित अपमानाचा मुद्दा आहे तो भाजप पुन्हा समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करते आहे। भाजपला दुसरं काही काम आहे का? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला तेव्हा भाजप शांत बसलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला भाजप शांत बसलं, त्यानंतर कर्मवीर भाऊराव अण्णांचा तिथं अवमान झाला भाजप शांत बसले, महात्मा फुलेंचा अवमान झाला तिथं भाजप शांत, तुकोबरायांचा अवमान झाला भाजप शांत बसले। आणि सावरकरांचा विषय आल्यानंतर त्यांना बरं आंदोलन करायचं जमतं, ठीक आहे आंदोलन तुम्ही करा, मग बाकी
महान व्यक्ती जे आहेत, थोर व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला आंदोलन करता येत नाही. त्यांच्याबद्दल कुणी चुकीचं बोललं असेल तर तिथं वेगळी भूमिका. आणि सावरकरांच्याबद्दल फक्त उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही तिथं राजकीय गोष्ट मनामध्ये ठेवून, नाही तर राजकीय भूमिका मनामध्ये ठेवून तुम्ही तिथं आंदोलन करता. त्यामुळे भाजपला फक्त राजकारण पडलेलं, त्यांना विचाराचं काही पडलं नाही. मग एक स्पष्टपणे सामान्य लोकांना, महाराष्ट्र स्वाभिमानी जनतेला सांगा की हे इतर जे सर्व थोर व्यक्ती होऊन गेले त्यांचं तुम्हाला काही पडलं नाही, तुम्हाला फक्त सावरकरांचं पडलेलं आहे. पण भाजपची भूमिका जर तुम्ही बघितली तर त्यांना फक्त राजकारण समजतं आणि कुठंतरी काही महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी सावरकरांचा मुद्दा आणतात. पण माझा नागरिक म्हणून स्पष्टपणे तिथं प्रश्न भाजपला आहे, जेव्हा इतर थोर व्यक्तींबद्दल कोणीतरी तुमचाच एक नेता खालच्या लेवलला जाऊन बोलतो तेव्हा तुम्ही शांत का बसता? आणि ही जी काही मोजकी आणि तिथं राजकीय भूमिका तुम्ही सातत्याने फक्त का घेता, असा आमचा प्रश्न आहे. लाडकी बहिणीच्या बाबतीत वडेट्टीवारांनी टीका केली आहे की 270 कोटींचा जो भूखंड आहे तो लाडक्या बहिणीसाठी किंवा भावासाठी नाही, बघा ना, खुर्चीसाठी आहे. माझं एकच म्हणणं आहे की महायुतीमध्ये असणारे जे सर्व नेते आहेत त्यांना न इथं असणारे सामान्य कुटुंबातली एखादी महिला, नाहीतर मुलगा, युवा हा कुणी लाडका नाही, त्यांना खुर्ची लाडकी, त्यांना पद लाडके. आता तुम्ही लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे त्याला 1500 रुपये तुम्ही देत आहात. आमचं तर मत आहे की महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय वाढ करता आली तर नक्कीच याचा प्रयत्न हा आपण केला. पण लाडकी बहीण योजना लागू करत असताना सॉफ्टवेअरच्या काही अडचणी आहेत, ॲपच्या काही अडचणी आहेत, लोडिंग त्या ठिकाणी आपल्याला करता येत नाही. मग ह्या अडचणी कुठेतरी सोडवा ना. पण त्यांनी काय केलं की 250 कोटी रुपये हे मार्केटिंगसाठी, म्हणजे टी व्हीवर जाहिराती, पोस्टरबाजी, मग कुठेतरी कॉलेजच्या बाहेर पोस्टर लावणार, गावागावामध्ये पोस्टर लावणार, मग कुठंतरी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फक्त राजकारणासाठी फायदा घेताय असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल. कारण ही योजना तुम्ही गरिबासाठी आणली. मग गरिबासाठी योजना एखादी आणल्यानंतर तुम्ही त्याचा एवढा प्रसार जर करत असाल ते सुद्धा विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी, मग त्याचा आम्हाला एकच समजावं लागेल, आज गरिबाची जी परिस्थिती आहे त्याच्यासाठी तुम्हाला 1500 रुपये द्यावे लागतात, त्याचं एक तुम्ही राजकारण करत आहेत. म्हणजे गरीब लोकांच्या परिस्थितीचं राजकारण आज या महायुतीचे नेते तिथं करत आहेत. 14 नंतर जर महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय या सरकारने घेतले असते तर हे 1500 रुपये द्यायची जरूरत लागली नसती. त्याच महिलेला, त्याच बहिणीला असणारा जो मुलगा नाही तर मुलगी आहे त्यांना 25-30 हजाराची नोकरी आज राहिली असती जर भाजप गुजरातचा विचार जास्त न करता महाराष्ट्राचा विचार जास्त केला असता. तर लोकसभेमध्ये तुतारी आणि पिपाणीमध्ये लोकांमध्ये संभ्रम झाला. पिपाणीला अनेक ठिकाणी जे आहे ते बहुमत पडलं, काय त्याच्याबद्दल आम्ही कोर्टात गेलेलो आहोत. जे काही लोकल बॉडीचे इलेक्शन आहे त्याच्यात पिपाणी ही बॅन झालेली आहे आणि विधानसभेतसुद्धा ती बॅन होण्याची शक्यता आहे पुढच्या काही दिवसांमध्ये. केंद्र जे काही इलेक्शन आयोग आहे तो त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेतील. राज्य आयोगाने योग्य निर्णय घेतला. आता केंद्र इलेक्शन आयोग या बाबतीत काय निर्णय घेते हे आपल्याला बघावं लागेल. बाळासाहेब सराटी यांनी शरद पवारांवर बोलताना मराठा समाजाचा त्यांनी चेंडू केला असा आरोप केला. नाही, कसं आहे, कदाचित माझा अभ्यास कमी असेल पण ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलं यांच्याबद्दल मला तरी काही माहीत नाही.